कर्तव्य आहे ना भगवंताचं अखंड चिंतन करणं, तर हितते करावे देवाचे चिंतन, अखंड चिंतन विठोबाचे निज धर्म हा चोकडा, नाम उच्चारो घडा. बसलेली मंडळी, सर्वात मोठा उपकार संतांनी आमच्यावरती केला तो कोणता केला तर आम्हाला कर्तव्याची जाणीव करून दिली. आमचं कर्तव्य भगवंताचं चिंतन करणं. येथे उपकारासाठी, हा उपकार करण्यासाठी कुठून आले? आले घरजा वैकुंठी. आणखी संतांच्या धन्यतेचं तिसरं कारण सांगतात, लटिके वचन नाही देही उदासीन. असा सरळ जर अर्थ घेतला ना आपण तर थोडा गोंधळ होईल. लटिके वचन नाही देही उदासीन असा सरळ अर्थ जर केला तर थोडा गोंधळ होईल महाराज. म्हणून अर्थ असा करावा लागेल, लटिके वचन नाही शब्दालीकडे घ्यायचा, उभी रेष देही उदासीन असा अर्थ लावा लागतो. संतांना लटकं म्हणजे खोट्याची खूप चीड आहे महाराज. संत नेहमी खरं बोलतात आणि खरं बोलण्याचा महिमा सांगितलाय. धर्मराजा खरं बोलायचे ना, धर्मराजा खरं बोलायचे, त्यांचा रथ जमिनीपासून 4 बोट वर चढायचा महाराज. खरं बोलायचे, सत्य बोलणं हे तप आहे. ज्ञानोबा म्हणतात, ज्ञानेश्वरी सारखं अनमोल रत्न माझ्या मनातून बाहेर पडलं, हे माझ्या सत्यवादाचं तप आहे. माझ्या सत्यवादाचे तप, वाचा केली बहुतकल्प, सत्य बोलणं हे तप आहे. संतांना सत्य बोलणं आवडतं, तर लटिके वचन नाही देही उदासीन, लटकत सत्नाला आवडत नाही आणि देहावरती संत महात्मे उदास असतात. फक्त ऐसे जाना जे देही उदास, देहावरती उदास असतात ना तेच या संसारामध्ये धन्य असतात महाराज. धन्य ते संसारी दयावंत जे अंतरी, धन्य ते संसारी येथे उपकारासाठी, धन्य ते संसारी लटिके वचन नाही देही उदासीन, आणि धन्य ते संसारी आणखी संतांच्या धन्यतेचं अतिशय गोड आणि मधुर लक्षण अभंगाच्या शेवटचे. मधुरावा